नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे उर्मिला आणि आता वाजलेले आहेत पहाटेचे 5:15 आणि एनर्जी दिसते, उत्साह. येस, आणि सगळ्यात महत्वाचं हायड्रेशन. खूप थिक असा मास्क लावलेला आहे कारण की एरोप्लेन मध्ये खूप जास्त रिसायकल्ड एअर असते, खूप ड्राय थंड हवा असते आणि त्याच्यामुळे त्वचा प्रचंड ड्राय होते. फेस शॉपचा लिप बाम आहे आणि हुडा ब्युटीचा मास्क आहे. मस्त एक छोटीशी बॅग आहे, लाईट कलरचे फॉर्मल्स घालायला लावलेले आहेत. सगळ्यात अप्रतिम लॅब टेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे अजिबात मेकअप करायचा नाहीये, त्यामुळे माझं फार फास्ट आवरून होणार आहे. छान केस बांधायचे. आयुष्यात स्वतः मेकअप करणं खूप सोपं, पण स्वतःची हेअरस्टाईल बनवणं एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. हे जे लांबच्या लांब केस आहेत त्याचा एक ब्रँड आहे निश हेअर नावाचा. तिथून एक छान मस्त शेंडी आयती विकत मिळते आणि अप्रतिम कपडे टाकायचे, टकाटक लगेच तिकडे निघून जायचं आणि छान छान गोष्टी टेस्ट करायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, मुळात ज्या ज्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स आणि कंपन्या म्हणतात आमच्या इंग्रेडियंट्स मध्ये ते लोक क्लेम करतात, पण नसते. ते सगळं ऍक्च्युअली तिथे करून दाखवणार आहेत की ते खरंच जगात भारी आहे का वगैरे. आणि खूप मोठी कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर, आणि त्यानं आपल्या सारख्या मराठी क्रिएटरला बोलावणं आणि ती दखल घेणं हे पण खूप छान आहे. पण सांगू एक, या सगळ्याच्या मागे जे काही चालू मागच्या बॅकग्राऊंड मध्ये केसांची हेअरस्टाईल असं म्हणाले का मी? पाण्याची वॉटर बॅग, पिवळं पितांबर, अजून काही आठवत असेल कमेंट मध्ये सांगा. मागची बॅकग्राऊंड. अथांगला सोडून जाताना जे मॉम गिल्ट आहे. उर्मिला, तुझा कामाचा दिवस किंवा तू कुठे शूटिंग करतेस, तुमचा स्टुडिओ किंवा तुमचं घर, याचं तू काहीच दाखवत नाहीस, ज्याला टेक्निकल भाषेत बिहाइंड द सीन्स म्हणतात. A few moments later. रोज आम्ही आमच्या लॅपटॉपवरती लिखाण करत आपल्या आपल्या स्टुडिओमध्ये शूटिंग करतो. पोचलेलो आहोत बँगलोर एअरपोर्टला. सगळं ऑन टाइम चालू आहे. जॅकेट कॅरी केलेलं, स्कार्फ कॅरी केलेला, कारण की कधीही कोणत्याही क्षणी अतिशय थंडी वाजते फ्लाईटमध्ये आणि कधीही उकडायला लागतं, गरम व्हायला लागतं, तेव्हा ते काढता आलं पाहिजे. त्याच्यामुळे डोक्यावरचे स्वेटशर्ट्स न घेता जॅकेट्स आणि स्कार्फ परफेक्ट असतात. क्लोज टोजचे हश पपीज किंवा लोफर्स सगळ्यात बेस्ट. आणि एक महत्वाचं, हे वेस्ट साइड मधून घेतलेले कमाल कॉट्स आहेत. ओके, कॉट्स आर द बेस्ट फॉर द फ्लाइट्स, कारण की ते मऊ असतात. हा तर इतकं सुंदर कॉटन सिल्कचा आहे, त्याला पॉकेट्स आहे आणि इतकं कम्फर्टेबल आहे की छान मांडी घालून मी झोपलेले फ्लाईट मध्ये. त्याच्यामुळे दीज कॉट्स आर बेस्ट. सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. हिंदुस्तान युनिलिव्हर. हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाही. हिंदुस्तान युनिलिव्हर असेल किंवा जे सनस्क्रीन होतं त्या ब्रँडनं सुद्धा आम्हाला पैसे दिलेले नाहीत. पण कधीतरी इतका छान मान मिळतो बाहेर गावी जाऊन काहीतरी वेगळा छानसा ऑफलाईन इव्हेंट अटेंड करण्याचा. आपण आता आलेलो आहोत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या रिसर्च सेंटरला सॅम्पल टेस्टिंगसाठी. मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे, मला नाहीतर खूप आवडतं असं. लहानपणी असं ते बघितलेले असतात ना कारखाने कसे बनतात, सगळे लिपस्टिक, सनस्क्रीन, स्किन केअर, आणि मग त्या पट्ट्यावरून ते सगळं जातं. पण हे इथे तसं नाहीये. इथे सॅम्पल टेस्टिंग होतात आणि मॅन्युफॅक्चरिंग दुसरीकडे होतं. पण ते टेस्टिंग आणि त्याच्या मागची गणित पण जाणून घ्यायला मला खूप आवडतं. आय नो हे खूप असं गिकी वाटतं, अभ्यासू, पण मला ना याच्याविषयी खूप जास्त उत्सुकता आहे की किती मोठा रिसर्च आणि काय काय फॅक्टर्स कन्सिडर केले जातात, घटक असतात, तेव्हा जाऊन ते एक प्रॉडक्ट बाजारात येतं. आणि कमाल परिसर आहे. QUA नावाचा क्लोदिंग ब्रँड आहे आणि त्याचे फॉर्मल्स खूप सेक्सी आणि कमाल मिळतात. ते सगळे कपडे घातलेले होते. कॉर्सेट एका वेगळ्या ब्रँडचा आहे, मोगरा डिझाईन्स नावाचा आहे. बूट्स ओल्ड झाराचे आहेत. मला तो व्हाईट कोट घालून खरा प्रयोग करायचा आहे. फुल ऑन सायंटिस्ट झाल्यासारखं वाटतंय. आता खरी परीक्षा घेणार, प्रयोग करणार. डायरेक्ट ते सनस्क्रीन, ते प्रॉडक्ट ज्यांनी डेव्हलप केलेले, तयार केलेले, याच्या मोठ्या एक्सपर्ट सायंटिस्टना मला भेटायला मिळतंय.
लई भारी वाटतंय. Is it true that after every 2 hours we have to apply sunscreen again? And what if we are wearing makeup? Sunscreen should be a skin on your skin, which means it should not get washed off. Yes. It should not get rubbed off. Yes. You can't reapply over makeup, and that's the reason we make new formats. So, for example, you have a stick which you can apply over makeup, which the whole point is your skin should be Protected. by the right efficacious product. Yeah. It's like hand washing. If you wash your hand now, you are germ protected. But if you dirty your hand, Of course. you have to still wash it. I'm so happy that somebody is actually answering my questions. Oh, one more question. Yes. I don't know whether it applies here or not, but why there is a war between a mineral sunscreen and few people are just for the physical mineral sunscreen and the other type of sunscreen and the pregnancy and child safe or not. What is actually a real difference between these two? Again, I'm very happy that you use the word mineral. Yeah. So, mineral and organic, right? So, inorganic and organic. Going back to chemistry class, anything which has carbon atoms are organic compounds. Okay, all the things, oils that we eat or food that we have, lot of these things are organic compounds. Mineral are inorganic. Inorganic is zinc oxide, TiO2, which are found in nature as mineral, mineral or minerals, right? Okay. So both are important. I wouldn't say that this is important over that. It depends what is the end goal. Suppose I am making a transparent product for a oily skin, then I will go for organic filters. If I am looking for people who are moisturizing and are okay with white cast, so I'll give them, zinc oxide base. And so again, there is nothing good or bad. It's the choice that you want. इथं लय चिकन्या पोरी आलेल्या आहेत, छान छान, आणि मस्त सगळ्या जणी टेस्टिंग वगैरे करतायत. छान वाटलं. थोडंसं वाईट वाटलं फ्रँकली. मी आता कुठल्याही प्रांताचं कुठच्याही एका क्रिएटरचं वगैरे नाव नाही घेणार. जेव्हा आपल्याला स्किन केअरच्यासाठी टेस्टसाठी बोलवलं जातं तेव्हा ॲक्च्युली आपण काहीच न लावणं अपेक्षित आहे. ओके, आणि ॲक्च्युली आपल्या चेहऱ्यावरती, गालावरती, हातावरती ते लावून बघितलं पाहिजे. कदाचित सगळ्यांना ते सूट होईलच असं नाही, पण जर ते त्यांना सूट होत असेल तर ते खूप प्रामाणिकपणे सगळ्यांच्या बरोबर सांगितलं पाहिजे. पण ते मुळात सूट होतंय की नाही यासाठी ते वापरलं पाहिजे. वापरण्यासाठी जर तुम्ही स्किन केअरच्या टेस्टिंगसाठी मेकअप करून आलात तर ते वापरून कसं बघणार आहात ह्याचं मला लॉजिक नाही कळलेलं. त्याच्यानंतर ते वापरण्यासाठी त्याचं ॲप्लिकेशन ते अब्झॉर्ब होतंय का, कसं वाटतंय. एक माइल्ड फ्रेग्रन्स जरी असला हरकत काहीच नाही. प्रत्येक फ्रेग्रन्स हा वाईट नसतो. तो एक्झॅक्ट टेस्टिंगच्या ह्याच्यामध्ये बसणारा असेल तेवढ्या प्रमाणात तर तो चांगला पण असतो. आपण जेन्युअनली स्किन केअरच्या टेस्टसाठी तसेच यायला पाहिजे. आणि हे ब्रँडनं पण मेन्शन केलेलं, पण तरी खूप जणी खूप प्रॉपर मेकअप करून आलेले आहेत. ॲक्च्युली चांगलं प्रॉडक्ट असेल तर तुम्हाला असले काही प्रकार करावेच लागत नाही. तुम्ही ॲक्च्युली अप्लाय पण करू शकता, बघू शकता आणि आपण ते वापरू शकता. आता मला जे मिळालेले ते प्रॉडक्ट्स खरोखरीच त्या टेस्टमधून गेलेले आहेत आणि त्याचा फ्रेग्रन्स आता परत मला वास पण नाही येत आहे. इतकं माइल्ड फ्रेग्रन्स माझ्या सेन्सिटिव्ह स्किनला सूट पण झालेलं आणि खूप भारी वाटतंय. पुण्याहून माझ्या टीम बरोबर ये रसिका. आणि आता प्रथमेशला सेल्फी घ्यायला लावायची का? प्रथमेशला ह्या कॅमेऱ्यातून आपण उलट शूट करूया. आणि पुण्यातून मराठी क्रिएटर्सना विश्वासानं, हक्कानं, ब्रँडनं डायरेक्ट बोलवलेलं आहे आणि इथे आलेलो आहोत. आणि येस दिसला प्रथमेश आमचा. आणि इतक्या वेळ हातात पकडून बिचारा, आता भूक लागलेली आहे. आम्ही सकाळपासून इथे आहोत आणि वेगवेगळ्या टेस्ट आणि वेगवेगळ्या शूट करतो. शॉट पण चांगला मिळाला पाहिजे, ते जेन्युअन टेस्ट पण झाल्या पाहिजेत, ब्रँड पण चांगला असला पाहिजे. तर आम्ही आलोय आणि माझ्या टीम बरोबर त्यांनी मला बोलवलं, त्यासाठी खूप थँक्यू. आणि तुमच्यामुळे हे होतंय सगळं आणि तुमच्यासाठी खूप खूप कृतज्ञता आणि थँक्यू. My mom is big fan of you. Oh, thank you. She likes all videos of yours. Thank you. Follow you. Thank you. बाबो इतनी बड़ी कंपनी चाहिए. सगळं शूटिंग झालेलं आहे हिंदुस्तान युनिलिव्हरच्या रिसेप्शनमध्येच. पटापटा लगेच गोष्टी बदललेल्या आहेत. हे शूट मध्ये आम्ही खातोय बँगलोरला येऊन गुजराती खाकरे. काहीच म्हणजे खाकरा आणि कुकीज इटिंग कुकी. त्याचं कारण असं आहे की लोकांना ते खूप फॅन्सी वाटतं. असं वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्हाला बोलवतात आणि तिथे नटून थटून जायचं असतं. सध्या खायला पण मिळत नाही. साऊथ इंडिया इथे आम्ही मस्त बँगलोरला आलो. ऑथेंटिक डोसा मिळालेला नाहीये. इतकं क्रेविंग होतं असं तूप बी बटर लोणी टाकलेला असा मस्त क्रिस्पी डोसा खावा. काही घडत नाहीये.
त्या बिस्किट खाकऱ्यांवरती घरून आणलेल्या मालावरती आता घरी जाणार आहे. 5:19 वाजता दुपारचं जेवण चालू आहे संध्याकाळच्या. आत्ताशी खायला मिळते. आता खूप भूक लागली आहे. आणि बँगलोरला येऊन आम्ही काय खातोय तर हे सबवे जिथे जाऊ तिथे बंद, कामच बंद. एअरपोर्टला डोसा बंद, इंडियन साऊथ इंडियन तिथे होतं म्हणजे डोसा बंद. अरे डोसा नाही तर काय, इथे येऊन काय खायचं मग. बँगलोरवरून पुण्याला जातोय कसं कळणार. स्कार्फ बॅक टू घर. आता आईची ड्युटी सुरू होणार आहे. कपडे वगैरे बदलायचे, हात स्वच्छ पुसायचे आणि बेबी ड्युटी ऑन. गेले 3.5 वर्ष झालं म्हणजे जेव्हापासून मी आई झालेले आहे तेव्हापासून आत्तापर्यंत फक्त 2दा मी अथांगला सोडून रात्रीची राहिलेली आहे. येस, 3.5 वर्षात फक्त 2दा. एकदा नॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड होता दिल्लीला, तेव्हा फर्स्ट टाईम, तेव्हा पण माझी अवस्था अशीच झालेली आणि मी सिक्रेटली रडलेले सुद्धा. आणि दुसऱ्यांदा या बँगलोरच्या ट्रिपमध्ये आनंद असतो आई म्हणून. खूप छान छान संधी, कारण आपल्यामध्ये स्त्री पण असते, आपण क्रिएटर पण आहोत. आपलं आपलं आयुष्य आणि अस्तित्व असलंच पाहिजे. आपण म्हणजे फक्त आई नाही, आपण म्हणजे फक्त बायको नाही, मुलगी नाही, सून नाही, तर आपलं पण नाव टिकावं, आपलं कर्तृत्व पृथ्वीवरती राहावं आपण गेल्यानंतर. यासाठीचे सगळे प्रयत्न सगळ्या आया करत असतात. पण लई आठवण येते आपल्या बाळांची, हे पण मात्र सत्य आहे. कमाल बँगलोरची ट्रिप झालेली आहे. आता मागे जो तुमच्यात दिसतोय स्टुडिओ, तिथे येऊन नेहमीप्रमाणे शूटिंग केलेलं आहे आणि त्याच्या समोर आमचा एक नवीन कमाल स्टुडिओ झालेला आहे, ज्याच्यामध्ये बाई मुद्द्यावर या दर मंगळवारी आपण कमाल प्रश्न उत्तरांची सिरीज घेऊन येत असतो. त्याला तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज ती सिरीज बघा, तुम्हाला खूप आवडतील सगळे व्हिडिओज. दर शुक्रवारचे व्हिडिओज घेऊन तर येतच असतो. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू, आय लव्ह यू. आणि जाण्याच्या आधी तुम्हाला बिहाइंड द सीन्स अजून काही काही गोष्टी बघायला आवडत असतील तर मला सांगा. वेगवेगळे पर्सनल ब्लॉग्स घेऊन सुद्धा मी तुमच्या भेटीला नक्कीच येईन.